नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपल्या किचनमध्ये असा सुगंध सुटला आहे की असं वाटतं आपण एखाद्या बेकरीतच उभे आहोत. पण हा सुगंध कोणत्याही भेसळीचा नाही बरं का, तर 100% शुद्धतेचा आहे. आपण नेहमीच बाहेरून पाव आणतो, पण मोठ्या बेकरीमध्ये हे पाव बनवताना स्वच्छतेची फारशी काळजी घेतली जात नाही. तिथे पाव मऊ करण्यासाठी तेलापेक्षा जास्त आणि शरीराला घातक असणारा डालडा वापरला जातो. म्हणूनच आज आपण एअर फ्रायरमध्ये अगदी कमी श्रमात आणि पूर्ण शुद्धतेने लादी पाव बनवणार आहोत. सुरुवातीला आपण पाव बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करणार आहोत, ती म्हणजे यीस्ट ॲक्टिवेट करणे. यासाठी मी एका वाटीत कोमट दूध घेतलं आहे. लक्षात ठेवा, दूध खूप गरम नसावं, फक्त कोमट हवं. यात 1 चमचा साखर आणि 1 मोठा चमचा यीस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 15 मिनटं विश्रांती देऊया. साखर यीस्टसाठी अन्नाचं काम करते, ज्यामुळे ते छान फुगतं. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आता 15 मिनिट झाली आहेत आणि आपलं यीस्ट छान फसफसलं आहे. एका मोठ्या ताटात 2 वाटी मैदा आणि चवीनुसार मीठ घेऊन हे तयार यीस्टचं मिश्रण त्याच्यामध्ये ओतूया. थोडं थोडं कोमट पाणी वापरून आपल्याला याचा एक लवचिक गोळा मळायचा आहे. पीठ जितकं चांगलं मळाल तितके पाव छान जाळीदार होतील. घरी आपण स्वतः पीठ मळतो, त्यामुळे स्वच्छतेची पूर्ण खात्री असते. आता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते तसं हळूहळू करून आपल्याला सगळं पीठ एकदम व्यवस्थित छान गोळा बनवून घ्यायचा आहे, छान मळायचं आहे ते पीठ. आता या स्टेजला आपण पिठामध्ये 1 मोठा चमचा बटर घालणार आहोत. बाहेरच्या पावातला डालडा आरोग्यासाठी घातक असतो, पण घरचं बटर चव आणि आरोग्य दोन्ही जपतं. बटर टाकून पीठ चांगलं मळून घ्या आणि त्यानंतर याला तेल लावून एका भांड्यात 1 तासासाठी झाकून ठेवा. 1 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ कसं दुप्पट फुगलं आहे आणि त्याला मस्त जाळी आली आहे. आता पुन्हा हलक्या हाताने हे पीठ काढून घ्या. आता याचे आपल्याला समान आकाराचे गोळे करायचे आहेत. या स्टेजलाही तुम्ही थोडंसं मळून घेतलं तरी चालेल. एका चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित समान गोळे करून घ्या. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृती दाखवणारच आहे की गोळे आपल्याला कशा प्रकारे बनवायचे आहेत. बघा, अशा प्रकारे मी एक एक सेपरेट भाग काढून त्याचा व्यवस्थित गोळा बनवून घेतलेला आहे. एअर फ्रायरच्या भांड्याला आधी थोडंसं तेल लावून घेतलं तरी चालेल, म्हणजे आपले लादी पाव खाली चिकटणार नाहीत. हे गोळे आता एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये थोडे लांब लांबच ठेवूया, कारण ते पुन्हा फुगणार आहेत. बास्केटमध्ये ठेवल्यावर पुन्हा 10 मिनटं वाट पाहूया. आत्ता वेळ आहे बेकिंगची. एअर फ्रायरला 180 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करून घ्या आणि हे पाव 10 ते 15 मिनटासाठी आत ठेवा. ओव्हन नसेल तर हरकत नाही. एअर फ्रायरमध्ये हे काम अगदी झटपट आणि एकसारखं होतं. वरून थोडंसं दूध ब्रशने लावून घेऊया. दूध ब्रश केल्याने पावांना छान सोनेरी रंग येतो आणि वरून कडकही होत नाहीत. चला तर मग एअर फ्रायरमध्ये सेट करूयात. आणि आता आपल्याला 10 मिनटासाठी वाट पाहायची आहे. 10 मिनिटे झाली आहेत. वाह, काय मस्त सोनेरी रंग आलाय आणि अख्ख्या घरात बेकरीसारखा वास दरवळतोय. यावर थोडं बटर लावून 10 मिनिट ओल्या कापडाने झाकून ठेवा, म्हणजे ते अधिक मऊ होतील. तर मित्रांनो, डालडा आणि अस्वच्छता टाळा आणि घरीच असे पौष्टिक पाव बनवा. बघा किती सॉफ्ट, स्पंजी आणि एकदम परफेक्ट बेक झालेले आहेत. मी एक पाव तुम्हाला कापून सुद्धा दाखवते. आतून सुद्धा व्यवस्थित बेक झालेला आहे. कुठेच कडक पीठ वगैरे असं काही राहिलेलं नाही आहे. छान जाळीदार पाव झालेला आहे आपला. तर तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हो, हे जे वडे बनवले आहेत ते सुद्धा आपल्या एअर फ्रायरमध्येच बनवले आहेत बरं का. ही रेसिपी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटू अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. थँक्यू.